हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 12 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. मानिनी विचार करत असते तेवढ्या तिथे नंदिनी येते आणि बोलते की आई आई कुठे हरवलात, काय झालं? तेव्हा मानिनी बोलते अगं नाही, पण तू आज लवकर बाहेर पडतीयस, आणखी कुठे वेगळीकडे जायचं आहे का तुला? तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही, थोडं काम होतं ना म्हणून जरा लवकर बाहेर पडते. तेव्हा मानिनी विचारते जीवा कुठे आहे? तेव्हा नंदिनी गोंधळते आणि बोलते आई ते आंघोळीला गेले आहेत. मानिनी बोलते आंघोळीलाच गेला आहेत ना, मग येईल इतक्यात तो सोडेल ना तुला? तेव्हा नंदिनी बोलते नाही आई, म्हणजे माझ्यामुळे त्यांची धावपळ होते, शिवाय नाश्ता पण त्यांना लवकर उरकायला लागेल, मी निघते. तेव्हा मानिनी बोलते अगं अगं बायकोसाठी नवऱ्याची थोडीफार धावपळ झाली तर काही हरकत नाही. तेव्हा नंदिनी बोलते आई नाही पण. तेव्हा मानिनी बोलते तू जीवापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतेस का गं? म्हणजे तो अंघोळीला गेला असतानाच तुला पटकन बाहेर पडायचं आहे? तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही आई, हो असं काही नाही आहे. असं का वाटतंय तुम्हाला? तेव्हा मानिनी बोलते कारण जीवाने तुला सोडायला यावं अशी इच्छा असायची तुझी पूर्वी. तू काही ना काहीतरी कारण सांगून एकटी निघून जातेस, असं का वाटतंय मला? तेव्हा नंदिनी बोलते नाही आई, असं खरंच काही नाही आहे. ॲक्च्युली मला खरंच आनंद निवासमध्ये महत्त्वाचं काम आहे म्हणून लवकर चालते आहे. तेव्हा नंदिनी काहीतरी कारण देऊन जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मानिनी पुन्हा बोलते अगं पण जीवा. तेव्हा नंदिनी बोलते असू देत नाही, त्यांनी विचारलं तर सांगा की मी निघून गेली म्हणून. नंदिनी गेल्यावर मानिनी विचारत पडते की का गं असं वागायला लागलीस तू नंदिनी? वसुताई म्हणाल्या खरंच तसंच तुझ्या वागण्यात बदल दिसायला लागला आहे. तेव्हा मानिनी बोलते बाकी कुणी नाही, पण तू माझी पहिली आणि शेवटची आशा आहेस. तू तरी असं वागू नकोस देवा. वसुताईंची बत्तीशी वठायला नको. इकडे वसू बोलते वटणार, माझी बत्तीशी नक्की वटणार. रम्या मी बोलते ते नक्की खरं होणार. तेव्हा रम्या बोलते हो ना अगं आई, काल रात्री पार्थचा मेसेज आला की उद्या लवकर निघूयात म्हणून. मग मी अलार्म लावून मस्त झोपली, सकाळी लवकर उठली आणि सकाळी ती काव्या कुठे होती काय माहीत, पण पार्थ लवकर उठला आला आणि आम्ही ऑफिसला पोहोचलो. तेव्हा वसू बोलते मला काय वाटतं माहिती का रम्या, रोज सकाळी पार्थने ऑफिसला जाताना त्या काव्याला असंच चकवायला हवं. तेव्हा रम्या बोलते हो ना, काय मज्जा येईल ना. तेव्हा रम्या बोलते आणि आज काय झालं माहिती आहे, आज आम्ही सकाळी निघालो, लवकर निघालो म्हणून रस्ते मोकळे, लाँग ड्राईव्ह आणि गाडीमध्ये फक्त पार्थ, मी आणि किशोर कुमार. अगं हा प्रवास संपूच नाही असं वाटत होतं मला. पार्थला मी नेहमीच्या ठिकाणी गाडी थांबव म्हणून हट्ट धरला आणि त्याने गाडी थांबवली. तेव्हा वसू रम्याला पार्थच्या खोलीत जाऊन काव्याच्या रूममध्ये काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करणार आहे असं सांगत असते. इकडे जीवा आंघोळ करून येतो आणि बघतो तर काय नंदिनी, चल जाऊया, आणि बघतो तर काय नंदिनी नसते आणि बोलतो ही चकाचक बाई गेली वाटतं. नाही आज ना पटकन आईसमोरच तिला विचारतो, म्हणजे ती नाही म्हणूच शकणार नाही. वा 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 जीवा हुशारीस तू, चल पटकन. इकडे मी इथून कोडं घेऊन मांडणीकडे येतो. तेव्हा मांडणी बोलते अहो आज जीवा काही 100 वर्षाची आंघोळ करतोय का हो? तेव्हा मी इथून बोलतो आला आला 100 वर्ष आयुष्य. तेव्हा मांडणी बोलते बस तुम्ही चहा आणते तुझ्यासाठी. तेव्हा जीवा अंड खात असतो आणि बोलतो नंदिनी माझं अंड खाऊन झालं की मी तुला ड्रॉप करायला येईल ओके? तेव्हा जीवा बोलतो नाही आहे, ती रूममध्येही नव्हती, मला वाटलं किचनमध्ये असेल. तेवढ्यात मिथून बोलतो उशीर. मिथून बोलतो 3 अक्षरी 11वा उभा शब्द सापडलाय उशीर. तेव्हा मानिनी बोलते तोच झालाय जीवाला, ती गेली आनंद निवासला. तेव्हा जीवा बोलतो असं कसं गेली, थांबायचं ना थोड्या वेळ. तेव्हा मिथून बोलतो असं काय, बैल गेला आणि झोपा केला असं नसतं. तेव्हा जीवा बोलतो म्हणजे? तेव्हा मिथून बोलतो अरे रूममध्ये मेकअप करत बसला होतास का, लवकर आवरून खाली यायचं ना. तेव्हा जीवा बोलतो आज 5 मिनटं लवकर आवरले मी, तुला काय माहिती. तेव्हा मिथून बोलतो गेली ती गेली, चल कोडं सोडूया आपण. तेव्हा जीवा बोलतो तुझी तू सोडव रे कोडी, ती माझ्या आयुष्याची कोडी सुटत नाही. तेव्हा मानवी बोलते तुझी कसली कोडी जीवा. तेव्हा जीवा थोडा शांत होतो. तेव्हा जीवा बोलतो नाही नाही काही नाही, ते आपलं असंच. तेव्हा मिथून बोलतो काही नाही ना, मग माझं फक्त एक शब्दाचं कोडं सुटव म्हणजे माझी अख्खी कोडं सुटतील. तेव्हा जीवा बोलतो काहीतरी फोर्स करू नको रे, मला नाही आहे ना मूड, तुझी तू सोडव ना. बरं ऐक. जेव्हा मिथूनला ते कोडी बाजूला ठेवायला होतो आणि बोलतो ते बाजूला ठेव, मी देतो रे तुला मिक्सर. माझं ऐक ना, नंदिनी माझ्यावर रागवली, मला सांग ना तिला कसं म्हणावं. काय झालं रे, ती माझ्यावर रागवली, ती सतत माझ्यावर चिडचिड करते, म्हणजे ती आधी अशी नव्हती पण माझ्यामुळे तसं झाली, सांग ना मी काय करू प्लीज. तेव्हा मिथून बोलतो थांब माझं कोडं सुटू दे. 17 व तोंडात टाकतात विरघळते, जिभेला चटक लावते, घरात पण बनवता येते पण बाहेर रस्त्यावर खाल्लं तर उत्तम, 4 अक्षरी शब्द सांग. तेव्हा जीवा बोलतो अरे माझं काय चाललंय तुझं काय. तेव्हा मिथून बोलतो अरे जरा विचार कर ना, एकच शब्द सुचव फक्त एकच. तेव्हा मिथून पुन्हा त्याला सांगतो की घरात पण बनवता येते पण रस्त्यावर खाल्लं तर अगदी उत्तम,
सांग बरं 4 अक्षरी शब्द. तेव्हा जीवा बोलतो पाणीपुरी. तेव्हा मिथून बोलतो आय लाईक दिस पाणीपुरी. मला रस्त्यावर खावीशी वाटते, मला पाणीपुरी प्रचंड आवडते, असं मिथून बोलत असतो. तेवढ्यात जीवाला क्लिक होतं. तेव्हा जीवाला आठवतं की त्यांनी रस्त्यावर पाणीपुरी खाल्लेली असते. तेव्हा मिथून बोलतो आय लाईक दिस, आय लव पाणीपुरी. तेव्हा जीवा बोलतो की आज आज अकेला मी नहीं पूरा मोहल्ला पाणीपुरी खाएगा, आणि जीवा पळत जातो. तेव्हा मिथून बोलतो अरे उस ठाकूर को मी खिला पाणीपुरी, आणि जीवा पळत जातो. तेव्हा मायनी बोलते ए जीवा चहा तर पी. तेव्हा मायनी बोलते हां अचानक कुठे गेलाय. तेव्हा मिथून बोलतो कुठल्या तरी बसंतीला शोधायला गेलाय. तेव्हा मायनी बोलते कुठल्या तरी काय, याची बसंती म्हणजे आता नंदिनीच असणार ना. तेव्हा मिथून मायनीच्या हातातून चहा घेतून बोलतो येस आय लाईक दिस थँक्यू. इकडे नंदिनी आनंदी अशा बायकांशी बोलत असते. नंदिनीला फोन येतो. नंदिनी जाते. तेवढ्यात तिथली एक बोलते की आत्ताच मला जीवाचा फोन आला होता, तो इथे येतोय काहीतरी सरप्राईज द्यायला. तेव्हा त्यातली एक मुलगी बोलते की अगं ताई आपण आपल्याकडे गेस्ट येणार आहेत ना. तेव्हा ती बोलते की गेस्ट येणारच आहे, पण जीवा म्हणाला की मी पिण्याची सगळी व्यवस्था बघतो, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. तेव्हा त्यातली एक बोलते की अगं मॅडमांनी सांगितले त्याचं काय. तेव्हा ती बोलते की हो माझं मॅडमांशी त्याच्याशी बोलणं झालं आहे, तो सगळं बघणार आहे. तेव्हा ती एक बोलते चला मग मॅडमांना सांगूया. तेव्हा ती बोलते की नाही त्यांना सांगायचं नाही, येतो इथे येईपर्यंत त्याने सांगितले की सगळं सरप्राईज ठेवायचं आहे. तेवढ्यात नंदिनी फोनवर बोलत बोलत इथे येते आणि बोलते काय झालं. तेव्हा त्या सगळ्या बोलतात कुठे काय, काहीच नाही. तेव्हा नंदिनी बोलते अरे, नंदिनी बोलते काय झालं, सगळ्या एवढ्या अचानक हसताय कशा. तेव्हा सगळ्या बोलतात काही नाही मॅडम. तेव्हा नंदिनी बोलते प्लीज मी कृपा करून सांगते, कृपा करून विनंती करते, आज सगळं काही छान झालं पाहिजे, कुठलाही व्यत्यय आला नको. इकडे किचनमध्ये मांडणी वसूला बोलते कशी झाली कॉफी ताई. तेवढ्यात काव्या तिथे येते. तेव्हा मानी बोलते अगं काव्या होतीस कुठे तू. तेव्हा वसूही बोलते की अगं काव्या हो ना कुठे होतीस तू, तुझी खोली तरी रिकामीच होती. तेव्हा काव्या बोलते मी माझ्या खोलीत नव्हती, हे तुम्हाला कसं कळलं, तुम्ही माझ्या खोलीत गेला होतात का. तेव्हा वसू थोडी गोंधळते. काव्या पुन्हा हातवारे करून सांगते. तेव्हा वसू बोलते हां. तेव्हा वसू बोलते गेले होते म्हणजे काय. अगं हो ना गेले होते, मी म्हटलं तू अभ्यास करून दमली असशील, तुला म्हटलं की चल बाई आपण कॉफी पिऊया, पण काय उपयोग तुझी खोली रिकामी. तेव्हा काव्या बोलते मी गच्चीवर गेले होते, पहाटेपासून मी गच्चीवरच अभ्यास करते. तेव्हा मानिनी बोलते हो का, तुला आवडतं का गच्चीवर. तेव्हा मानिनी बोलते काकू कधी कधी कसं असतं आवडीपेक्षा गरज महत्त्वाची असते. तेव्हा मानिनी बोलते का गं. तेव्हा काव्या बोलते आपल्या घरात भारतातील टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट राहतात, ते घोरण्याच्या बाबतीत सुद्धा नंबर 1 आहेत. एकदा का त्यांची घोरण्याची गाडी सुरू झाली की त्या गाडीला ब्रेक लागत नाही. त्या आवाजात थोडं डिस्टर्ब होत होतं म्हणून मी गच्चीवर जाऊन अभ्यास करत होते. तेव्हा काव्या बोलते बाय द वे गेली का ते ऑफिसला. तेव्हा मानिनी बोलते अगं हो तो केव्हाच गेला आहे, आणि इतका लवकर गेला आहे की त्याने डब्बासुद्धा नेलेला नाही आहे. मी त्याला म्हटलं जा बाबा तू जा, मी सगळं काही करते आणि नंतर डबा पाठवते. आणि आज नंदिनी पण नाही आहे. मागच्या वेळेस आठवतं ना पार तसाच घाईघाईत गेला होता, डबा न घेता गेला होता, तेव्हा तिनेच खिचडी केली होती. अगं तूच नव्हता का नेलास डबा. तेव्हा काव्याला आठवतं ती डबा घेऊन जाते. तेव्हा पार तिला विचारतोस तू इकडे कसं काय आलात. तेव्हा काव्या बोलते काय करणार, देशमुखांचं बाळ उपाशी होतं ना. तेव्हा पार्थला हसायला बोलतो बाळ. तेव्हा मानिनी बोलते मानिनीला काव्या बोलते काकू मी त्यांच्यासाठी खिचडी केली तर चालेल. तेव्हा मानिनी बोलते हो चालेल ना, अजून 2 तास आहेत, आपण गरम पाण्यात भिजवूया, साबुदाणा फुलेल ना. तेव्हा काव्य बोलते हो ना चालेल ना, तर मग एक काम करूया आपण, तुम्ही मला सांगा खिचडी कशी बनवायची ते, म्हणजे मला तशी येते पण पार्थना कशी आवडेल तसं तुम्ही मला सांगा, तशी मी करते. तेव्हा वसू काव्याला हात लावते आणि बोलते तू खिचडी करणार आहेस ते पण पार्थसाठी. तेव्हा काव्याही तिचं त्याच टोनमध्ये उत्तर देतो हो काय हरकत आहे. तेव्हा वसू बोलते की नाही हरकत काय आहे, हरकत कशाची असणार आहे, अगं पण तुला अभ्यास नाही का, क्लासला नाही जायचं का. तेव्हा काव्या बोलते आत्याबाई काही काळजी करू नका, मी आजच्या काळातली मुलगी आहे, ती स्वयंपाक घरातली कामं अभ्यास एका वेळी करू शकते, हुशार आहे मी. तेव्हा मायनी बोलते खरंच करशील ना. तेव्हा काव्या बोलते काकू त्यात काय एवढं, आता श्रीखंड केलं, छोले केले, मग ही खिचडी किस खेत की मुली हे. तेव्हा वसू बोलते ए मुली. तेव्हा वसू तिच्या डोक्याला हात लावते आणि बोलते बरं वाटते ना तुला, हे काय असा उत्साह केवढा आला कुठून तुझ्यात. तेव्हा काव्याला हसायला येतं. तेव्हा काव्या बोलते आत्याबाई तुम्ही आणि तुमचे विनोद, काय हरकत काय आहे माझ्या उत्साहाला. तेव्हा माळणी बोलते काव्या अगं आम्हाला सवय नाही ना, तू असं काहीतरी करतेस, त्यात पार्थसाठी काहीतरी करते आणि त्याही किचनमध्ये येऊन, म्हणून आम्हा दोघींना आश्चर्य वाटतंय आणि आम्ही असं रिॲक्ट होतोय, म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. तेव्हा काव्य बोलते काकू काही काय. तेव्हा काव्य बोलते काकू मी काही वाटून घेत नाही आहे वाईट, आणि या सगळ्यावर तुमची रिॲक्शन तर होणारच ते मला माहिती आहे,
पण आत्याबाईंची यावर रिॲक्शन अशी होणार ही प्रेडिक्टेबल होती माझ्यासाठी. तेव्हा वसू बोलते हो का? तेव्हा काव्या बोलते अहो गंमत केली हो, लगेच काय चिडतायत एवढं माझ्यावर, हसा जरा हसा. बरं अजून एक शॉक देऊ का तुम्हाला? तेव्हा वसू बोलते अगं बाई. तेव्हा वसू बोलते अजून एक हे काय? तेव्हा काव्या हसून बोलते मी फक्त ही खिचडी करणार नाही, मी खिचडी स्वतः घेऊन पार्थसाठी ऑफिसमध्ये जाणार आहे. वसू बोलते अरे देवा, मी खरंच नीट ऐकते ना मानिनी? कशाला एवढं काम करतेस? एक काम कर, तू ना क्लासला जा ना, कशाला एवढं खिचडी बिचडीचं? मी आणि मानिनी बघू काय ग? तेव्हा मानिनी बोलते ताई अहो कशाला एवढं, ती म्हणते करायचं आहे तिला तर करू द्या ना. तेव्हा मानिनी बोलते आधी आपण साबुदाणा कसा भिजवायचा ते शिकूया, कारण की ती खरी महत्त्वाची पायरी आहे. पहिले साबुदाणा आण. तेव्हा वसू तिथून निघून जाते आणि बोलते काय पायऱ्या चढायच्या त्या चढा. आणि मनात बोलते की ह्या काव्याला अचानक काय झालंय? मला तर असं वाटायला लागलंय ना जी खिचडी शिजून निघेल पण माझी कच्चीच राहणार आहे. आता जोपर्यंत ही आवरून निघत नाही तोपर्यंत मलाही काही हिच्या खोलीत जाता येणार नाही. इकडे पार्थ आणि रम्या ऑफिसमध्ये बसलेली असते. तेवढ्यात रम्याचा फोन वाजतो. तेव्हा पार्थ उचलतो आणि बोलतो वसू आत्याचा फोन आहे. तेव्हा वसू बोलते हां आई बोल. तेव्हा वसू बोलते आपल्या घरामध्ये ना रम्या नवीनच काही ना काहीतरी घडायला लागलंय. रम्या काहीतरी कारण देऊन फोनवर बाहेर बोलायला जाते. वसू रम्याला झालेला प्रकार सांगते. तेव्हा रम्याही बोलते की आता तिचा डबा पोहोचूच देणार नाही. रम्या ऑफिसमध्ये येऊन बसते. तेव्हा पार्थ विचारतो काय बोलत होत्या वसू आत्या? तेव्हा रम्या बोलते काही नाही. तेव्हा रम्या काहीतरी पार्थला उत्तर देते उडवाउडवीचं की काळजी करते म्हणून फोन आला होता, बाहेर पाऊस पडतोय असं तसं. तेव्हा रम्या पार्थला बोलते तिचं वयच आहे काळजी करायचं, पण आपलं काय, चल ना मस्त बाहेर पाऊस पडतोय, चल ना आपण मस्त बाहेर जाऊया, फिरूया, भिजूया. तेव्हा पार्थ बोलतो की मी कधी भिजतो का रम्या? तेव्हा रम्या बोलते हां तू भिजत नाहीस कधी, पण प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असते ना. तेव्हा रम्या त्याला कन्व्हिन्स करत असते की तुला पावसात भिजायचं नाही आहे ना, पण मग ॲटलिस्ट तू माझ्याबरोबर अर्धा पाऊण तास काढून लंचला तर चल. तेव्हा रम्या पार्थला कन्व्हिन्स करते. तेव्हा पार्थ तिला होकार देतो. तेव्हा रम्या खूप खुश होते. तेव्हा पार्थ रम्याला सांगतो बरं तुझं झालं की माझ्या कॅबिनमध्ये मी तिथेच भेटतो. तेव्हा पार्थ तिथून गेल्यावर रम्या बोलते काव्या तू खिचडी घेऊन पार्थसाठी येशील खरं, पण तुला केबिन रिकामीच बघायला भेटेल. आणि तू जेव्हा इथे असशील ना तेव्हा आई तुझ्या रूममध्ये घुसून सिक्रेट शोधत असेल तुझं. आणि वसू चोरून काव्याच्या रूममध्ये जायला निघते. तेव्हा तिथे कल्पना असते. तेव्हा वसू बोलते तू इथे काय करतेस? तेव्हा कल्पना बोलते की आज सगळ्यांच्या रूमची साफसफाई करायला सांगितली होती ना, आता मी साफसफाई करून तुमच्याच रूममध्ये येणार होते. इकडे वसूला काही चान्स भेटत नाही आणि इकडे मानिनी काव्याला खिचडी कशी बनवायची ते सांगत असते. तेव्हा मानिनी बोलते कूट ना बऱ्याच जणी साबुदाण्यामध्येच घालतात, पण मी ना नंतर घालते, एक वाफ आली ना मग घालते, म्हणजे जरा मोकळी होते खिचडी. तेव्हा मानिनी तिला सांगते आता बटाटा टाक. काव्य बोलते जमतंय ना? तेव्हा मानिनी बोलते आज हो जमतंय तर आज माझ्या मदतीने करतेस, उद्या स्वतःची स्वतः करशील आणि कदाचित माझ्या न कळत पार्थला डबाही घेऊन जाशील. तेव्हा मानिनी काव्याला बोलते एक विचारू? तेव्हा काव्य बोलते विचारा ना. तेव्हा मानिनी बोलते आज तू हे काही सगळं करतेस मला खूप आवडते, म्हणजे माझी सून माझ्या लेकासाठी काहीतरी करते, या आईला आनंद होणार. तरीही मनात एक प्रश्न आहे, विचारला तर खरं खरं उत्तर देशील? प्रेमात पडली आहेस पार्थच्या? तेव्हा काव्य बोलते काय? तेव्हा मानिनी बोलते प्रेमात पडली आहेस का? तेव्हा काव्य गोंधळते आणि इकडे तिकडे बघायला लागते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.